Hello guys, welcome you all and welcome back to my channel. तर आज आपण शिकणार आहोत हा वट सावित्रीचा एक प्रतिम गुण सुंदर आणि सिंपल चालू ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कमी वेळेमध्ये तुम्ही कसा हा अचीव करू शकता आणि एकदम झटपट रेडी होऊन फटाफट पूजेला निघू शकता. तर चला सुरू करूया. सो द फर्स्ट स्टेप इज मॉइश्चरायझर. आपल्याला खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करून घ्यायचं आहे. बिकॉज तुम्ही काही करू नका करू. मॉइश्चरायझर इज मस्ट. सेकंड स्टेप आहे एक फॉल. मला ते नाव फाउंडेशन असं शेक करण्यामुळे सगळे झालेले आहे. एक प्रायमर तुम्ही एक ग्लो प्रायमर आहे तुम्हाला जे फीडबॅक आपल्याला खूप असं चांगल्या वेळ मेकअप टिकून ठेवायचा असतो. नंतर कधी वेळ थांब त्यामुळे तो मेकअप टिकून राहत नाही. त्यामुळे आपण एक छान प्रायमर लावूया आणि हे ग्लो प्रायमर आहे छान असा सुंदर सिलेक्ट कसं ग्लो पण भेटेल आपल्याला. सगळ्या पद्धतीमुळे आपण अधिक ग्लो खाली आणि त्यानंतर मला तुमची करेक्शनची नीड आहे. मला ना थोडीशी खूप आवश्यकता काही डाग वगैरे आहे करेक्शनची नीड आहे त्यामुळे ऑरेंज करेक्टर लावतात. इनसाइड कॉस्मेटिक्स ऑरेंज करेक्टर आहे. हे खाली पाहून लागते कारण माझा आरसा हा खाली आहे. तुम्हाला जसं सोपं पडेल जसं छान वाटेल आणि जर तुम्हाला डार्क सर्कल वगैरे काही नाहीये तर तुम्ही डायरेक्टली फाउंडेशन हे अप्लाय करू शकता. आपण आय नो आजच्या ह्या फास्ट फॉरवर्ड जमान्यामुळे आपल्याला मोबाईल म्हणा किंवा मग ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना रात्री जागरण करून म्हणा असे डार्क सर्कल प्रत्येकाला आलेले आहे. त्यामुळे आपण एक ऑरेंज करेक्टर लावून घेतोय. सगळ्यांना आपण असं फास्ट फास्ट करतो कारण खूप सारी केली आपल्याला वेळ तर नसणार आणि त्यातल्या त्यात आपला उपवास. कारण मला वाटतं काही जण उपवास करत नाहीत. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही उपवास करता किंवा नाही वटसावित्रीचा. सो आता मी करेक्टर लावून झालेलं आहे माझं. यावर मी एक हलकासा ना थोडस पावडर लावते कारण याच्यामुळे ना ते माझ्या फाउंडेशन सोबत व्यवस्थित ब्लेंड नाही होणार. माझं फाउंडेशन ऑरेंज ऑरेंज वाटून दिसणार. आणि यानंतर आपली सेकंड स्टेप आहे मीठ. आणि प्लीज माइंड नका करू माझं सामान मी सगळीकडे पसरून ठेवलेलं आहे. मला माहिती नाही का म्हणजे कसं व्यवस्थित मला ठेवताच येत नाही आणि ठेवलं तरी मग मला वाटतं की मेकअप होत नाहीये. आणि यानंतर मी ते जे ऑरेंज करेक्टर लावतात त्याला न्यूट्रलाइज करायला माझ्या स्किनच्या शेडचा मी एक कन्सिलर लावते. अशा प्रकारे छान कन्सिलर आहे मेबलिनचं. मध्ये कोणीच नाहीये ज्याला कन्सिलरची माहिती नसेल किंवा फाउंडेशनची माहिती. आणि हो माझा आरसा मी इथे खाली ठेवलेला आहे. माझ्याजवळ एकदम फार मोठा साईज मध्ये आरसा आहे. सॉरी ही ना अशी एक सवय झालेली आहे. म्हणजे फाउंडेशन शेक करायचं आणि नंतर थोडंसं हातावर घ्यायचं आणि शेक केल्यानंतर त्यामधले जे काही फाउंडेशन जे लिक्विड असतात त्यामध्ये बऱ्याच वेळेस ना थोडासा बेस असं सेपरेट झालेला असतो. त्यामुळे आपण काय करायचं कधी फाउंडेशन घेताना थोडं चेक करत राहायचं. मी फाउंडेशन क्रॉस होतो तर पिंक कलर बघत आहे म्हणून हे माझे करेक्टर पॅलेट आहे. यामधले थोडंसं येल्लो घेतलीये कारण माझी स्किन खूप येल्लो आहे. खूप वॉर्म आहे. त्याला थोडंसं मिक्स करते फाउंडेशन मध्ये आणि त्याला मिक्स करून थोडासा येल्लोइश झालेला आहे. ब्रशवर घेतली डायरेक्टली असं जर आपण अप्लाय केलं ना तर हे खाऊ शकतो असं एकदम पॅची पॅची लागतं. आणि हे जर आपण डायरेक्ट असं ब्रश बोलले थोडस त्याला ब्रश मध्ये मर्ज करून घेतलं तर हे सिरियसली अप्लाय होतं आणि छान पण वाटतं.
झालेलं आहे. त्यानंतर जर कोणाला आवडत असेल तर एक हायलाइटिंग कन्सिलर प्रकार आहे. म्हणजे आपल्या स्किनच्या एक शेड लाईट म्हणजे असं जे व्हाईट वालं कन्सिलर असते तो घ्यायचा आणि त्यामध्ये जे हायएस्ट पॉइंट आहेत आपल्या चेहऱ्याचे तर असं डॉट डॉट करून किंवा असं करून अप्लाय करायचं. याने एक हायलाइट सारखा इफेक्ट म्हणजे तिथली बाजू थोडीशी ग्लोईंग आणि ती चकाकदार साहिल तो पण शब्द काढते मला माहितीये. एकदम अशी चमकणारी दिसते. या आपण शिकूया. मला कॅमेराला कॅप्चर करते. आणि आता मी लावणार आहे एक लिक्विड काइंड ऑफ ब्लश. तर याने ना असं नॅचरली फ्लश पेंट सारखा ग्लो येतो. असं नाही वाटत की आपण वरतून काही खूप जास्त आलं बाहेर. वरतून काही लावलेलं म्हणजे मधातून ग्लो आल्यासारखं वाटतं. त्याला पण पहिले मी हातावर थोडीशी छान असं ब्लेंड ठेवली आणि त्यानंतर हे फाउंडेशन ब्रश आहे यावरच घेणार आहे म्हणजे हातात असं ब्लेंड केल्यासारखं करतीये. आणि हा जे मला चिप्सचा वरचा भाग आहे तिथे जे आपलं बोन असते तरी हलक्या हाताने एकदम हलका ठेवायचा कारण ब्लश ट्रीटमेंट त्यामुळे ना एखाद्या वेळेस सगळं ब्लाइंड होत नाही आणि खूप जास्त लावत आणि चला आता वेळ आहे आपण जे एवढं सगळं काही केलं त्याला सेट करण्याची. त्यामुळे मी एक सेटिंग पावडर यूज करते. सेटिंग पावडर बेस लॉक होऊन जातो आणि तुम्हाला भीती राहत नाही की घाम वगैरे आला तरी किंवा कडाक्याच्या उन्हामध्ये ऑइल जरी आलं तरी एकदम ते लॉक होऊन एकदम इंटॅक्ट राहते चेहऱ्यावर. तुम्हाला येत असेल तर प्लीज फास्ट फास्ट मेकअप करा बिकॉज आपल्याला वेळ खूप कमी भेटतो रेडी होण्यासाठी. स्पेशली त्याची कारण जेव्हा आपण वडाला जातो तेव्हा खूप गर्दी होते आणि गर्दीमुळे ना तिथे आपल्याला जे काही पूजा वगैरे आहे विधी आहेत जे फेरे मारायचे असतात वडाला ते करण्यासाठी नंतर वेळ टाइम भेटत नाही आणि खूप उशीर होतो. आणि जोपर्यंत आपण वडाला फेरी मारून येत नाही किंवा अं, किंवा जी आपली पूजा आहे ती पूर्ण करत तोपर्यंत आपण उपाशी राहतो उपवास ठेवतो. म्हणजे माझ्या इकडे तरी म्हणजे आमच्या घरी स्पेशली अशीच पद्धत आहे. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे प्लीज मला सांगा. त्यामुळे गरजेच आहे की आपण आपला मेकअप आवडतं सगळं लवकर लवकरात करावं कारण त्यानंतर आपण जर असं नाही केलं तर मग आपल्याला नंतर फोटो काढायला किंवा व्हिडिओज करायला वेळ भेटत नाही. बऱ्याचदा माझ्यासोबत असं होतं की मी मेकअप करायला एवढा वेळ लावून टाकते की नंतर मला पूजा अशी एकदम घाई घाई गडबडीमध्ये फास्ट करावं लागते कारण भूक लागलेली असते एकतर आणि त्यानंतर भुकेमुळे सुधरत नसते काय करायला आपण काय नाही. आणि त्यामुळे ना मग माझे व्हिडिओज काढते किंवा फोटोज काढणं व्यवस्थित रेडी झाले ते राहूनच जातं. म्हणजे मी एवढं उल्हासानं रेडी होते आणि छान विचार करते की आपण हा व्हिडिओ बनवू तो व्हिडिओ बनवू आणि जेव्हा करण्याचे वेळ येते तेव्हा झालं काहीच होत नाही. मी पहिले डार्क ब्राऊन वाला शेड आहे ना फक्त प्लेस करून घेतलाय माझ्या पूर्ण आयलिडवर. पहिले एक लाईट वाला हा वाला क्रीम कलरचा ब्रश घेतला. प्लीज ह्या पॅलेट लाईट वापरा बिकॉज मला एक छोटस बाळ आहे जो की माझ्या मेकअप सोबत खेळत राहतं दिवसभर आणि त्याला असं अस्ताव्यस्त करत राहतं. त्यानंतर मी असा एक फ्लफी ब्रश घेतेय आणि त्याने त्याला छान असं ब्लेंड करतेय स्मोकी इफेक्ट द्यायला. म्हणजे थोडस ते दोन्ही शेड असे मर्ज वाटते. एकदम सिंपल आणि सोपा
लुक आहे. एकदम पटकन पटकन होऊन जातो. जास्त वेळही नाही. त्यानंतर मी वाटत असेल काय, थोडेसे आपले आयलॅश उत्पन्न म्हणून असा गोल शिमर किंवा मग जी दुसऱ्या काही ती शिमर घेऊ शकता. त्याला फक्त इनर कॉर्नर्स मध्ये लावायची आहे. माझं सर्च वाढलं मग आलात ना. नो नो ते आपला आय मेकअप झालेला आहे. एकदम फास्ट मध्ये होतो, सोप्या पद्धतीने होतो. जर तुम्हाला काही असेल गडबड असेल तर तुम्ही हे 2 आय शॅडो यूज करून हा आय मेकअप ट्राय करू शकता. काजळची छान प्रकारे काजळ लावायचा आहे, बिकॉज आपल्याला जे पुन्हा पिनवार करायचे असतात त्यामध्ये काजळ सेम मी ज्यांना आईस खूप सेन्सिटिव्ह आहेत तर जेव्हा केव्हा मी काजळ लावते ना एकदम असे कानावतात. आता मी मस्कारा अप्लाय करते. मग कसं यूज करायचं आणि बॅकग्राऊंड मध्ये माझा बेबी आयब्रोज फिल करायला विसरून गेलो. ते सगळ्यात मेन पार्ट नाही, कारण आयब्रोज फिल केलं तर त्या चेहरा एकदम छान दिसतो. जसं आपण म्हणतो की थ्रेडिंग केल्याशिवाय मला छान वाटत नाही, त्याच प्रकारे आयब्रोज फिल केल्याशिवाय ते एकदम होत नाही. तर मी माझ्या आयब्रोज क्लीन करून घेते. एक ब्राऊन कलरचं लायनर लावते. असे सॉफ्ट आहेत, सो ब्राऊन मध्येच त्यामुळे थोड्याशा पिंकिश ब्राऊन एवढासा शेड आहे स्टिचच्या ही आपल्या यावरती थोडासा ग्लॉस लावते. मला आवडतं ग्लॉस खूप जास्त आवडतं आणि स्पेशली जो नऊवारी मेकअप नऊवारी साडी त्यावर मला ग्लॉस लिप्स करायला खूप आवडतं. खूप छान दिसतात ते. तर चला मी तर आता मी रेडी झालेली आहे कम्प्लिटली. मी हेअर ओपनच ठेवलेले आहेत, कारण बन मध्ये ना मला वाटतं माझा चेहरा ना थोडासा नॅरो आहे, तर त्यामुळे ना तो पण छान नाही वाटत माझ्या चेहऱ्याला, आणि त्यामुळे मी माझे केस ओपन ठेवलेले आहेत. हा हार घातलेला आहे आणि हे अशा 2 हाराची मी लेरिंग केलेली आहे, रिंग घातलेली आहे, बांगड्या घातलेल्या आहेत आणि छान सुंदरशी झुमके. आणि ऑब्व्हियसली द मेन लुकचा आपला हा सोबत आहे नथ माझी, बिकॉज तुम्ही पाहू शकता अप्रतिम गो दिसतीये. सो या दिस इज द फायनल लुक. चला रेडी होऊन आपण जाऊया सावित्रीच्या पूजेसाठी. होप तुम्हाला हा लुक आवडला असेल. जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, आणि अशाच नवीन छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज आपण बनवूयात आणि नवीन नवीन मेकअप शिकूयात आपण कसा इझी वे मध्ये करू शकतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.